नमस्कार, मी विशाल परदेश. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक मोठी घडामोड ज्यावर आज खरं तर आज आपण ही चर्चा करतोय. मराठा आरक्षणासाठी आता तारीख पे तारीख सुरूच आहे. मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे की प्रत्यक्ष सुनावणी करायची यावर 5 फेब्रुवारीच्या सुनावणीत निर्णय होईल. 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानं आरक्षणाबाबत मोठा पेच निर्माण झाला. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते प्रसाद लाड. थोड्या वेळात आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे. सुरुवातीला आजच्या घडामोडीबद्दल काय नेमकं वाटतंय हाच एक समान प्रश्न असेल प्रत्येकाकरता. राजेंद्र कोंढरे यांच्यापासून सुरुवात करतो. राजेंद्र कोंढरे. नाही, आता महाराष्ट्र शासनाने जो याच्यामध्ये प्रयत्न केलाय की देशामध्ये 26 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि ह्याच्या ठिकाणी 50% जे आरक्षण पुढे गेलंय, ह्या सर्व केसेस एकत्रित ऐकायला जाव्यात अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाची आहे. पण ते भूमिका असत असताना आमच्या सर्व संघटनांची एकमुखाची एकच मागणी आहे की ही जी केस तामिळनाडू, तेलंगणा आणि AWHच्या बाबतीमधली आहे ह्याची एकत्रित सुनावणी होऊन याला निर्णयाला अनेक वर्षाचा कालावधी लागू शकतो. आणि ह्या सर्व केसेसमध्ये मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त सर्वांना कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही. त्यामुळं राज्य शासनाने स्थगिती जर उठवून प्रयत्न केले तर आमची त्याला हरकत नसावी. आम्हाला हा स्टे व्हेकट करून पाहिजे, नंबर 1. नंबर 2, आज एक धक्कादायक गोष्ट झाली की जो लोकसेवा आयोग आहे MPSC, ह्या MPSCने काल रात्री एक मूव्ह ऍप्लिकेशन केलं सुप्रीम कोर्टाच्या पुढे. आणि गेल्या 2014 पासून ESBCच्या ज्या नियुक्त्या आहेत आणि 2018 पासूनच्या MPSCने केलेल्या निवड प्रक्रिया, ह्या MPSCने निवड प्रक्रियेतनं SCBCचे बेनिफिट काढून गाईडलाईन्स मागण्याची प्रक्रिया एका अर्जाद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे केली. आणि त्या बाबतीमध्ये राज्य शासनाने आज अशी भूमिका घेतली हे आम्हाला माहितीच नाही. आणि अशा प्रकारची मुवमेंट यामुळे झाल्यामुळं आता आझाद मैदानामध्ये जी मुलं नियुक्तीसाठी गेल्या 2-4 महिन्यापासून बसलेली आहेत, ह्या सर्वांच्या आशा आणि आकांक्षावर परिणाम होईल अशा प्रकारचं कृत्य आज MPSC कडनं झालेलं आहे. ह्या मागचा बोलविता धोनी कोण आहे याचा शोध राज्य शासनाने घेऊन त्याविषयी कारवाई केली पाहिजे. नाहीतर मंत्रिमंडळ समिती एका बाजूला आम्ही फार मोठी ऍक्शन प्लॅन करतोय अशा पद्धतीचं दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा लूपहोल्स ठेवून या आरक्षणाच्या केसमध्ये त्याला फाटे फोडण्याचं काम जे आता झालेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. यानंतर मी जातोय गोपाळ तिवारी यांच्याकडे. गोपाळ तिवारी. गोपाळ तिवारी, आपल्याला आवाज येतोय माझा? आता यायला लागला, आता येतोय. बरं, माझा समान प्रश्न आजच्या घडामोडीबद्दल नेमकी आता आपण काँग्रेसचे प्रवक्ते आहात, आपण असं म्हणूयात महाविकास आघाडीच्या वतीने काय नेमकं म्हणणं आहे? हे बघा विशालजी, महाविकास आघाडी म्हणजे त्याच्यातलं काँग्रेस सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असल्यापासून मराठा आरक्षणाबाबतची भूमिका याविषयी आमची आज एक ठाम भूमिका आहे. वास्तविक त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांच्या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनेच हे प्रयत्न प्रत्यक्ष सुरू केले आणि त्याप्रमाणे ते नारायण राणे समिती नेमून त्याविषयी कॉन्क्रीट काहीतरी त्या ठिकाणी कृतीशील आराखडा सुरू केला. आणि आजही आमची तीच भूमिका आहे. आता आरक्षण देणं हे सर्वस्वी मेहरबान कोर्टाच्या कार्यकक्षेत आहे. आता ह्यामध्ये ह्या पूर्वीच्या फडणवीस सरकारने अशा पद्धतीचं आरक्षण असं दिलं की रणजित मोरे आणि भारती डांगेंच्या खंडपीठाने जे आरक्षण गायकवाड आयोगाचं मान्य केलं, जे 50%च्या वर जात आहे आणि OBCला धक्काही लावायचा नाही, या 2 प्रमुख आरती शर्ती लक्षात ठेवून जे गायकवाड आयोगाचं म्हणणं आणि विशेष बाब म्हणून जे तामिळनाडूच्या धर्तीवर जे काही आम्ही मांडलं, त्याच वेळेला ह्याच फडणवीस सरकारच्या केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्तीचं मध्ये हो घातला आणि त्याच्यामुळे ह्या सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलं नाही. म्हणजे तुम्ही एकीकडे हे आरक्षण देऊ करता
आणि त्याच वेळेला अशी काही तुमच्या पक्षाचं केंद्र सरकार असं काही करतं की ते पुढे अडथळे येईल. दुसरं, आता एमपीएससीच्या बाबतीत जे काय म्हणणं आहे, आता मी कोंढरे साहेबांचं राजेंद्रचं ऐकलं, याविषयी एमपीएससीच्या भूमिकेविषयी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार 100% याविषयीची बाजू समजून घेईल आणि त्याविषयीची भूमिका लवकरच जाहीर करेल, त्याविषयी दुमत नाही. आमचा पूर्ण शुद्ध हेतू आहे तात्पुरतं आरक्षण द्यायचं, की जे कुठल्याही सुप्रीम कोर्ट पर्यंत जरी गेलं तरी ते त्या ठिकाणी फेटाळलं जाणार नाही. कारण देतानाच असं द्यायला पाहिजे की फक्त हे 2 न्यायाधीश झाले, त्याच्यानंतर जेव्हा पण गोपाळ फडणवीस तिवारी, साहेबांनी एमपीएससीचा जो निर्णय आहे, शेवटी एमपीएससीचे जे कोणी संचालक असतील ते राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीला किंवा मंत्र्याला विश्वासात घेतल्याशिवाय कसा काय हा निर्णय घेऊ शकता? त्यांना तर ठाऊक असेल ना. म्हणजे राज्य सरकारच्या वतीने असाही दावा केला जातोय की एमपीएससीने जो निर्णय घेतला तो त्यांना माहीतच नाही. नाही, मी तुम्हाला असं सांगतो की ही बाब आता या क्षणाला माहीत पडली, परंतु याविषयी महाविकास आघाडी सरकारचं उत्तरदायित्व जे आहे ते 100% आहे. त्याविषयी सरकार या विषयीची बाजू जे काही माहिती घेईल आणि त्याविषयी भूमिका जाहीर करेल ना. आम्ही नाही कुठं म्हणतो. आणि जे काय झालं याच्या मागे काय हेतू आहे, अशा कशा प्रकारे हे त्यांना ही मोकळीक दिली की या ठिकाणी जाऊन त्यांनी अर्ज दाखल केला, याविषयी माहिती घेऊ आणि त्याविषयीची नक्की अधिकृत भूमिका जाहीर करू, त्याविषयी काही दुमत नाही. मी यानंतर जातो विनायक मेटेंकडे. विनायक मेटे, तारीख पे तारीख म्हणजे आता प्रश्न हा लांबणीवरच पडत चाललाय असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणे की सरकार याच्यामध्ये 100% वेळ काढूपणा करत आहे. आज 25 तारखेला जी अंतिम हिअरिंग सुरू होणार होती त्याऐवजी आज ती हिअरिंग झाली. ते का झाली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं की 25 तारखेला जी हिअरिंग होणार आहे त्या हिअरिंगमध्ये आम्हाला वेळ अपुरा पडतो आहे, आम्हाला आणखी तयारी करण्याकरता वेळ हवा आहे, म्हणून आम्हाला आणखीन पुढचा वेळ द्या, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं केली गेली. आणि काही लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे आम्हाला हेही सांगितलं. त्यामुळं हे 18 तारखेलाच ॲक्च्युअल होणार होती, पण ती आज झाली. आज झाल्याच्या नंतर ऐन वेळेला प्रत्यक्षात घ्यायची का व्हर्च्युअल घ्यायची हा मुद्दा आला. अगोदरच्या ॲप्लिकेशनमध्ये असे काही मुद्दे नव्हते, म्हणून सुप्रीम कोर्टाने ही 2 आठवड्यांनी पुढे ही सुनावणी ढकललेली आहे. मग माझं ह्याच्यामध्ये सर्व हा वेळ काढूपणा सरकारचा चालू आहे, ही वस्तुस्थिती. माझं त्याच्यामध्ये स्पष्ट मत आहे, सरकारला आता जसा वेळ काढूपणा करायचा आहे किंवा करायचं बुद्धी सुचली, तशी बुद्धी ही अंतरिम स्थगिती आरक्षणाला मिळायच्या अगोदर का सुचली नाही, त्यांनी का तसं केलं नाही? म्हणजे तसं जर केलं नसतं, आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती, तर मग कितीही वर्ष जरी चालवल्या सुनावण्या तरी मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालं नसतं. आता दुसरा मुद्दा असा आहे की एका बाजूला तुम्ही तारका वाढवताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या भरती सुरू करताय. राजेश टोपे साहेबांनी परवा 2 दिवसापूर्वी 17,000ची भरती जाहीर केली. अनिल देशमुख साहेबांनी 12,500ची भरती डिक्लेअर केली. काल वर्षा गायकवाडनं पण आदेश काढला. नितीन राऊत तर दररोज भरती करतायत ऊर्जा खात्याची. अनेक मंत्री त्या कामाला लागलेत. तिसऱ्या बाजूला MPSCनी परीक्षा डिक्लेअर केल्यात. चौथं कहर म्हणजे काल तुम्ही MPSCनं सुप्रीम कोर्टामध्ये पण अर्ज केले. म्हणजे याचं काय चाललेलं आहे? याचा अर्थ सरळ आहे की सरकारमध्ये अशा कोणत्या तरी मोठ्या शक्ती आहेत की त्यांना मराठा समाजाच्या मुलांना प्रशासनामध्ये येऊ द्यायचं नाही. त्यांना या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवायचं आहे. मराठा समाजांच्या मुलांचं आयुष्य, पूर्ण भविष्य उद्ध्वस्त करायचं आहे, ही वस्तुस्थिती आहे. बरं, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडं 7 जानेवारीला बैठक झाली. तेव्हा ठरलं होतं की MPSCचे जे
चुकीचे निर्णय आहेत ते वापस घ्यायचं. हम्म. पुन्हा नोकऱ्या ज्या भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना नोकऱ्या द्यायच्या. सगळ्या समन्वयक जे आपले हे आहेत याचिकाकर्ते त्यांची एकत्रित बैठक घ्यायची. असे निर्णय झाले असताना सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्र्याचेच सहकारी जर आदेश पाळत नसतील, त्यांचे ऐकत नसतील, तर याचा अर्थ काय आपण समजायचा? याचं एकच आहे म्हणणं तुम्हाला सांगतो की MPSC मध्ये तर सरळ सरळ स्पष्टपणानं तिथं जातीवादीपणानं लोक काम करत आहेत असा माझा स्पष्ट आणि जाहीरपणाचा आरोप आहे. बरं, गोपाल तिवारीने तुम्ही विचारलं, गोपाल अलीकडचे तिवारी, निर्णय हे जर खरं आहे? पाहिले. विनायक मेटेंनी जो आरोप केलेला आहे, काय यावरती उत्तर आहे आपलं? नाही, हे सर्व तथ्यहीन आरोप आहेत. याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. आता अशा जातीन वगैरे हे शब्द ज्यांचा दृष्टिकोन तसा असेल त्याला कोणी काय करू शकत नाही, परंतु हे याला बेसलेस आहे. मुळात असं मी सांगतो की आरक्षण फेटाळलं का गेलं त्याच्यावर म्हणजे रस्त्यात कसं गोपाल तिवारी, झालं ऐका ना, आपण MPSCच्या मुद्द्याला घेऊन बोलूयात ना. जसं आता मेटेंनी सांगितलं, मेटे बरोबर ना, आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि जे निर्णय घेण्यात आलेले होते MPSCच्या संदर्भातले, होय, होय. त्याच्या सूचना त्यांनी त्यांच्या सहकार्यांना दिल्या होत्या, होय. बरोबर? आणि त्या सूचना त्यांनी त्यांच्या सहकार्यांना देऊन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुम्ही 2 दिवसात बैठक घ्या. मंत्रिमंडळातल्या लोकांना सूचना दिल्या होत्या की 2 दिवसात बैठक घ्या आणि ते जे परिपत्रक काढले होते त्या संदर्भातला ताबडतोब निर्णय जाहीर करा, ते कॅन्सल करा आणि चुकीचे निर्णय घेऊ नका हे सांगितलं होतं. पण ते सांगितलं असताना सुद्धा मुख्यमंत्र्याचंच ऐकत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट होतोय की मुख्यमंत्र्याचा एक तर कंट्रोल नाही किंवा त्यांचं ऐकायचं नाही असं ठरवलंय. मला या मुद्द्याला घेऊन गोपाळ तिवारी आपल्याकडनं उत्तर हवं. शब्द पाळत नाही. जे जे झालं ते आपल्या समोर आहे आणि त्या विषयाला घेऊन आपण न्यायालयाच्या कक्षेत लढतोय, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि आपलं दुमत पण नाही, आरक्षण मिळालंच पाहिजे. पण हा जो गोंधळ आहे त्याचं उत्तर काय? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं विशालजी की ही बाब समोर आलेली आहे, ही गंभीर आहे आणि या विषयी जे काय दोषी असतील त्याविषयी त्यांची नोंद घेतली जाईल गांभीर्याने आणि त्याविषयी सरकारची जबाबदारी आहे ना. काल आणि आज 2 दिवस त्या जर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असतील, सगळ्या केल्या असतील, तर तो महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, तर काही एका पक्षाचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय नाहीये. त्यामुळे त्याला सगळे बांधील आहेत आणि त्याची उत्तरदायित्व आहेच ना आमच्यावर. आज ही गोष्ट समोर आली आहे कोर्टात की MPSCच्या करता अशा पद्धतीने एक अडथळा निर्माण होत असेल तर त्याच्यामुळे जर काही हजारो म्हणजे अनेक जणांचं नुकसान होत असेल तर त्याविषयी उद्या परवा ताबडतोब निर्णय घेता येईल आणि त्याबाबत महाविकास आघाडी सरकारच त्या ठिकाणची भूमिका जाहीर करेल लवकर उद्या परवा. पण गोपाळ तिवारी, तुम्ही जरी म्हणत असाल की एक महाविकास एक आघाडीचं- माझे एक तिवारी साहेब तिवारी साहेब माझं एक आपल्याला म्हणणं आहे, तुम्हाला जर पटतंय ना की हा चुकीचा भाग झाला, हे चुकीचं गोष्टी घडतंय, सरकारला न विचारता ह्या सगळ्या गोष्टी MPSC करतंय, मग काँग्रेस पक्ष हा आग्रह धरेल का की सरकारला विश्वासात न घेता अशा पद्धतीचा चुकीचा आणि वाईट निर्णय घेणारे जे तिथं पदाधिकारी असतील त्यांना सस्पेंड करणार का, त्यांना पदावरून काढणार का, ही मागणी काँग्रेस करणार का हे स्पष्ट सांगा. नाही, 100% याविषयी काही दुमत नाही. जर अशा प्रकारे काही होत असेल आणि ते जर निदर्शनास आलं तर त्याविषयी काँग्रेस काही त्या ठिकाणी मूग गिळून पाठिंबा देत नाहीये ना. म्हणजे ह्या जर सरकारच्या मंत्री आहेत, आमच्या पक्षाचे मंत्री आहेत, त्यांना त्याविषयीची वाच्यता होईल, ते बघतील आणि जो काही योग्य तो खुलासा करतीलच ते. म्हणजे अशा पद्धतीने जर होत असेल तर ते चुकीचं आहे. पण मला काँग्रेस असं वाटतं भूमिका घेणार का? मी तुम्हाला सांगतो काँग्रेस भूमिका घेणार का की या लोकांवर कारवाई करावी, काढून टाकावं का? जर ते दोषी आढळले
त्या ठिकाणी जर अशा काही शक्ती प्रवृत्ती दोषी आढळल्या तर त्याविषयी काँग्रेस 100% भूमिका घेणार, जाब विचारणार, याविषयी शंका नाहीये. परंतु ते आढळले का, ते तसे दोषी त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या का, याचा तर खुलासा व्हायला पाहिजे ना, चौकशी तर व्हायला पाहिजे ना असं याची. बिलकुल. विनायक मेटेजी, आपला मुद्दा तुम्ही पूर्ण कराच, आपला प्रश्नही मांडा. पण सरकारनं जाहीरच केलं ना. हा पुरावा बघा ना. बघा राजेंद्र कोंढरेंना काहीतरी दाखवायचं. बोला राजेंद्र कोंढरे. बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काल जे एमपीएससीने ऍप्लिकेशन केलेलं आहे, बर, ह्या ऍप्लिकेशन मध्ये तिवारी साहेब, तुम्ही अशोक चव्हाण साहेबांच्या कानामध्ये नक्की सांगा की 16 सप्टेंबर 2020 रोजी बर, एमपीएससीने जेडी ला, सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र लिहिलंय आणि त्याच्यामध्ये ह्या बाबतीमध्ये खुलासा मागितला, जर एमपीएससी ला हे वाटत असेल तर एमपीएससी स्वतःला निर्णय घेऊ शकत नाही, त्यांना ते बंधनकारक आहे राज्य शासनाचा निर्णय. एका बाजूला बैठकीत सरकार काय सांगतंय की ह्या मुलांना आम्ही नियुक्ती देण्याबाबतीत सकारात्मक आहोत, आणि दुसऱ्या बाजूला ह्या नियुक्त्यांच्या बाबतीत ज्यांची निवड झाली ते निवड प्रक्रियेतनं त्यांना बाहेर काढून टाका. अशा प्रकारच्या ऍप्लिकेशन मध्ये जर सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले तर आमचे 2014 पासूनचे 4,500 विद्यार्थी आणि आताचे 2185 6,000 लोकांना फटका बसेल. आता तिवारी साहेब, जर तुम्हाला खरोखरच मराठा समाजाविषयी कणव असेल तर हा मुकुल रोहतगी साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये जो मिळवलेला निर्णय आहे, राजस्थान, गुजरात आणि 3 स्टेटमध्ये अशाच प्रकारे स्टेच्या अगोदरचं रिझर्वेशन नोकरीतलं आणि शिक्षणातलं दोन्ही टिकवलंय. मग हा निर्णय घेण्यासाठी आम्हाला 8-8 बैठका, 20-20 शिष्टमंडळ न्यावी लागतात. आता आझाद मैदानात मुलं बसलीत, जे तुमच्या हातामध्ये आहे ते घ्या. आणि दुसरं, मागाशी तुम्ही 102च्या बाबतीत बोलला, वारंवार दुसऱ्यांच्या अंगावर ढकलून आपली जबाबदारी टाळू नका. विधिमंडळात ज्या दिवशी मराठा आरक्षणाचं बिल पास झालं त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे लोक होते ना, मग तुम्ही का बोलले नाही तिथं? आणि 102ची जी घटना दुरुस्ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली त्याही सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचे लोक होते की दिशाभूल कृपा करून थांबवा. कायद्यातलं एकच अविधान सांगतो मी तुम्हाला, एखादी अमेंडमेंट झाल्यानंतर त्याचा इफेक्ट ज्या ज्या कायद्यांमध्ये होतो त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला तसं कळवतं. जर राज्य सरकारला असं कळवलंय का की तुमचे आम्ही अधिकार काढून घेतलेत, आणि राज्य सरकारने, एकटंच महाराष्ट्र नाही 26 राज्यांनी केंद्राला विचारलं का तुम्ही आमचे अधिकार काढले का? जी गोष्ट झालेली नाही ती इनकॉर्पोरेट करून ती सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर दुर्दैवाने आली, आणि त्याचं भांडवल करण्याच्या ऐवजी मी आजही सांगतो राज्याचा आरक्षण कायदा बदलावा लागला असता. कारण जी अमेंडमेंट झाली असं तुम्ही जे म्हणता, त्या अमेंडमेंट प्रमाणे राज्याचे अधिकार जर केंद्राने घेतले तर राज्याच्या कायद्यात बदल करावा लागतो. तो कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेली नाही, त्यामुळे चुकीचे मुद्दे सांगू नका असं विनंती आहे. बरं, मी चुकीचे मुद्दे सांगू नका. गोपाल तिवारी, आपण उत्तर द्या, तुम्ही उत्तर द्या. आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रसाद लाड देखील या चर्चेत सहभागी होते. मी त्यांना या चर्चेत सहभागी करून घेतो. फोन लाईन वरती ते आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाड, आता चर्चेच्या आम्ही एका वेगळ्या मुद्द्यावरती आलेलो आहे आणि हे सगळे मुद्दे आपण आता या क्षणापर्यंत ऐकले असतील. काय आपली प्रतिक्रिया? नमस्कार. मला पहिली गोष्ट तर एक गोष्ट सांगायची आहे की जे विनायक मेटे साहेबांनी जे स्पष्टपणे सांगितलं त्यामध्ये सर्व प्रकारचे मुद्दे विनायक मेटे साहेबांनी स्पष्ट केले. मराठा मोर्चाच्या नेत्यांनी देखील स्पष्ट भूमिका केली. काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून वारंवार त्याच गोष्टीची री ओढली जाते. मी एक गोष्टीचा स्पष्ट आरोप काँग्रेसवर आणि अशोक चव्हाण साहेबांवर करतोय. मला आठवतंय 3-4 दिवसापूर्वी विनायक मेटे साहेबांनी असं एक वक्तव्य केलं होतं की अशोक चव्हाण दिल्लीला गेले आहेत, त्याच्या मागे काहीतरी काळबळ आहे. आज अशोक चव्हाण दिल्लीला का गेले, काँग्रेसच्या हायकमांड बरोबर काय चर्चा झाली, आणि कदाचित ओबीसीच्या दबावाला आणि मायनॉरिटीच्या दबावाला, तर हे दबावाला बळी पडून यांनी अशा प्रकारे मराठा आरक्षणाला एक वेगळा मुद्दा देण्याचं काम किंवा गांभीर्याने बदलण्याचं काम केलं का, हा देखील एक चर्चेचा विषय होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय मेटे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुख्यमंत्री बोलताना एका बाजूनी सांगतायत की याच्यावरती तात्काळ एमपीएससीच्या बाबतीत धोरण झालं पाहिजे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि जर खालचे अधिकारी जर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतील तर मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतायत का? मराठा समाजाला न्याय ना मिळावा म्हणून जसं मेटे साहेबांनी आणि आमच्या नेत्यांनी, मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी सांगितलं की यामध्ये काही ना काहीतरी काळबळ आहे, आणि प्रत्येक वेळेला वडेट्टीवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, ओबीसीचं कार्ड काढतील, ओबीसीच्या माध्यमातून पुन्हा मराठा आरक्षणावरती दबाव आणतील. त्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे की या महाआघाडी सरकारमध्ये
काँग्रेस एनसीपी असेल बर एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करतायत आणि मराठा समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना दिशाभूल करताय आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यापासून कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर नेण्याचं काम हे सरकार आणि अधिकारी करतायत. प्रसाद लाड, तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा. यानंतर खरं तर ही चर्चा मला आणखीन पुढे न्यायची आणि गोपाल तिवारींना देखील या विषयाला घेऊन काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत. त्यांच्या हाती काही पेपर्स आहेत ते दाखवत होते. मी तुमच्याकडे येणार आहे गोपाळ तिवारीजी, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे आपण नेणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि ब्रेकनंतर आरक्षणाची अंतिम परीक्षा या विषयाला घेऊन आपण खरं तर चर्चा करतोय. आज मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन खरं तर सुनावणी झाली आणि आता पुढली तारीख जी आहे ती 5 फेब्रुवारीची देण्यात आलेली आहे. पण अनेक प्रश्न पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत आणि त्या दरम्यान MPSCच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय या विषयाला घेऊन देखील खरं तर मुद्दा पुढे येताना दिसतोय. मराठा बांधवांच्या भावना याबद्दल देखील आक्रमक आहेत. मी जातोय गोपाल तिवारी यांच्याकडे. गोपाल तिवारी, ब्रेक पूर्वी आपण ज्या मुद्द्यापर्यंत चर्चा केली त्या दरम्यान आपल्याला देखील काही मुद्दे मांडायचे होते, बोलू शकता. विशालजी, मध्यंतरी MPSCच्या भरतीबाबत ह्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन या महाविकास आघाडीने याला स्टे पण दिला, ही पण आठवण देतो. दुसरं, वारंवार हे देखील स्पष्ट केलेलं आहे की आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या ठेवून आम्ही इतर भरती करत आहोत. म्हणजे हाही मुद्दा स्पष्ट होतो. म्हणजे जर काही 25-30% त्या ठिकाणी ज्यांना न्याय पाहिजे, ज्यांना तिथे नोकरीमध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी संपूर्ण 100% भरती बंद करायची, शासनाला ज्याची गरज आहे ते सगळं थांबवायचं. त्यापेक्षा प्रॅक्टिकली ज्या लोकांना आरक्षण आहे त्या जागा, त्यांची तेवढ्या जागा ठेवून बाकीचे आरक्षण करायची ही भूमिका जाहीर झालेली आहे. आता दुसरं, लाड साहेब म्हणतात की कशामुळे गेले, ओबीसीच्या दबावामुळे गेले, परत आता अशोक चव्हाण दिल्लीला का गेले, हे अतिशय हास्यास्पद आहे. म्हणजे याला काय, म्हणजे जर एकीकडे गेले नसते तर अशोक चव्हाण आता दिल्लीला गेले नाही, आणि जर दिल्लीला गेले तर अशा पद्धतीने बोलायचं की तिथे कुणाला भेटायला गेले, कुठला दबाव आणतो. अहो, हे आतलं आम्ही राजकारण केलेलं नाहीये. सत्य हे शेवटी सत्यच असतं, ते बाहेरच येतं. म्हणजे एकीकडे आपल्याला ट्रॅफिक मध्ये उशीर झाला, अँब्युलन्स नाही मिळाली, अहो पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ कुणामुळे आली पेशंटला, ते तर राहिलं बाजूला. त्याच्यापेक्षा बाकी त्या ठिकाणी त्यांना लवकर फोन केला नाही. आपण ही वेळ का आली, आपण असं तकलादू आरक्षण का दिलं? दोन्ही ठिकाणी आपलं सरकार असताना की जे फक्त एकच बेंच नंतर फक्त गोगोईंकडे गेलं, आणि ज्या गोगोईंनी तुम्ही दुसऱ्या दिवशी राज्यसभेची शपथ दिली त्या गोगोईंनी याच्यावर हरकत घेतली नाही. तिसऱ्या कुणाकडे गेलं? अशा ठिकाणी आपण आरक्षण एवढं कॉन्क्रीट आणि पक्क द्यायला पाहिजे होतं की ते कुठे गेलं. पण गोपाल तिवारीजी, आता देखील राजेंद्र कोंढरे काही मुद्दे सुचवू इच्छित आहेत जे वारंवार यापूर्वी आमच्या शो मध्ये त्यांनी सुचवलेले आहेत की राज्य सरकारच्या हातात तातडीने काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत जे ते घेऊ शकतात. राजेंद्र कोंढरे आहेत की नाही? आपण वारंवार यापूर्वी नक्की आहेत. हे बघा, आउट ऑफ कोर्ट जर हा विषय सोडवायचा असेल तर हा विषय फक्त देशामध्ये 50%च्या आतलं किंवा बाहेरचं एवढंच आरक्षण आहे. तिवारी साहेबांना हे माहित नाही, हे चुकीचं आरक्षण नाहीये. SCBC, OBC, SBC आरक्षण एक समान पातळीवरचं आरक्षण आहे. फक्त 50%च्या पुढे असल्यामुळेचा जो इश्यू आहे तो इश्यू तात्पुरता सोडवायचा असेल तर 50%च्या आतमध्ये सब कॅटेगरायझेशन करून राज्य सरकार आजही गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर निर्णय घेऊ शकतं. परंतु जर ओबीसीचं आपल्या मतांच्या राजकारणामध्ये मराठा समाजाची मुस्कटदाबी जर करायचीच ठरवली असेल तर हा निर्णय पुढच्या 10 वर्ष सुटणार नाही, हे वास्तविकता आहे. त्यामुळं आम्हाला कोर्टाच्या जंजाळामध्ये, राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या ह्याच्यामध्ये हे आरक्षण प्रक्रिया लटकवायची नाहीये. आमची सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व विचारधारेच्या लोकांना विनंती आहे की माननीय हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन जसं व्हिजेंटीच केलेलं आहे, केंद्र सरकार पण जानेवारी अखेर केंद्राच्या यादीमध्ये त्रिभाजन करणार आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही त्यांच्यासाठी एक सब कॅटेगरी आणि मराठा समाजाची सब कॅटेगरी जर केली तर आजही आउट ऑफ कोर्ट हा महाराष्ट्रात प्रश्न सुटू शकतो आणि सगळ्यांना काही प्रमाणात न्याय मिळेल. मराठा समाजाचं त्यात थोडं नुकसान नक्कीच आहे, कारण आम्हाला 12% 70 वर्षातला जो बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा तो अजून आम्हाला वेळ लागेल. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाला सर्व लोकांना विनंती आहे की आरक्षण धोरणामध्ये अनेक त्रुटी आहेत. आज MPSCचा मगाशी मी आरोप केला
त्या मंत्रालयातल्या 16 मध्ये तुम्ही जावा आणि त्या विभागातल्या फक्त 10 फाईल चेक करा. अत्यंत धक्कादायक, लोकांना वारंवार कोर्टात लावायला जाण्याचं काम ते खातं करतं. आमचा आक्षेप आणि याच्यासाठीच आहे, काही विशिष्ट अधिकारी आणि काही विशिष्ट मंत्री वारंवार मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या आड येतो. आमचा आरोप राजकीय बरं, मी नाहीये, विनायक मेटेंना परंतु विचारतो, प्रशासनातली अडचण समजून घ्या विनायक आणि मेटे, या अडचणीवर मात काढले तर राज्य त्वरित सरकारच्या काही हक्काचे निर्णय घ्या. घेतले जाऊ शकतात, अधिकार राज्य सरकारला आहेत. नियुक्तीचा पण अधिकार घेऊ शकतात. या निवड प्रक्रियेत ना तुम्ही एका दिवसात आदेश काढू शकता. कोणाला कोर्टात जायचं जाऊ द्या. बरं, या निवड विषयाला प्रक्रियेचा घेऊन निर्णय विनायक जाहीर मेटे करा. आपण कधी मुख्यमंत्र्यांना सांगितलं किंवा बोललात त्यांच्याशी? सांगितलं, त्यांनी पण सांगितलं, आम्ही पण सांगितलंय. आणि जसं तुम्ही वारंवार म्हणतायत, असे काही अधिकारी आहेत की जे आरक्षणाच्या आड येत आहेत? नाही, असं आहे की या राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रिमंडळातले सुद्धा लोक मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत आणि तशाच पद्धतीचे प्रशासनामधले सुद्धा खूप सारे लोक विरोधात आहेत. आणि हे दोघं मिळून हे मराठा समाजाला किंवा त्याच्या आरक्षणाला अडचणीत आणण्याचं काम करतात. आणि त्याच्यातल्याच काही लोकांनी MPSCच्या लोकांच्या पाठीशी उभा राहण्याचं ठरवलं आहे. नाहीतर MPSCचे अधिकारी स्वतंत्र जरी बॉडी असेल तरी त्यांना सरकारचे निर्णय हे बंधनकारक आहेत. असं असताना सुद्धा सरकारला अंधारात ठेवून त्यांची एवढी हिंमत कुणाच्या जीवावर होतीये, कोण त्यांच्या पाठीशी आहे, ह्या साध्या गोष्टी आहेत. त्यामुळे याला कोणी सांगायची गरज नाही, कोणत्या ज्योतिषाची गरज नाही, हे सरळ स्पष्ट दिसत आहे. दुसरी गोष्ट, जे सरकारच्या या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये गोष्टी आहेत ते सुद्धा हे सरकार करत नाही आणि यामुळं अडचणीत मोठ्या प्रमाणामध्ये समाज येत चाललेला आहे. साधी गोष्ट आहे की 2014ला ESBC आणि 2018-19ला SCBCच्या मध्ये जी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेण्याचा आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा काहीही बंधन नाही. असं असताना काही वर्ग हे जाणीवपूर्वक सांगतं की कंटेम ऑफ कोर्ट होईल, कोर्टाचा अवमान होईल, या नावाखाली त्यांना भीती दाखवतात आणि बाजूला ठेवतात. तर हे करायची काही गरज नाही. म्हणजे असे अनेक निर्णय आहेत, MPSCचे निर्णय असतील, जॉईन करण्याचे विषय असतील, हे मेगा भरती करण्याचा जो विषय आहे त्याचा विषय आहे, असे परत तुमचे ॲडमिशनचे विषय आहेत. हे सगळे विषय हे राज्य सरकारच्या अखत्यारीमधले आहेत. पण त्याबद्दल सुद्धा हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतले आहेत विनायक मेटेजी, त्याबद्दलचे जर राज्य सरकारला अधिकार आहेत तर ते निर्णय का घेतले जात नाही, नेमकी त्यातली काय अडचण आहे, या विषयाला घेऊन खरं गोपाल तिवारी मला यांना प्रश्न विचारायचा आहे. शिवाय प्रसाद लाड देखील आहेत, यांच्याकडे मला जायचंय, पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक नंतर मी सगळ्यांना वेळ देतो. ब्रेक नंतर प्रसाद लाड यांच्याकडे मी जातो आणि गोपाल तिवारी यांच्याशी मी बोलणार आहे. बघूयात ते काय उत्तर देतात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट असताना आता पुढली तारीख त्याची जी आहे सुनावणीच्या संदर्भातली ती फेब्रुवारीची देण्यात आलेली आहे. 5 फेब्रुवारीला पुढली सुनावणी घेतल्या जाईल. पण आत्ता आपण या चर्चेत या मुद्द्यापर्यंत आलेलो आहे की आउट ऑफ द कोर्ट जाऊन राज्य सरकारला असे काही अधिकार आहेत जे अधिकार घेऊन थोडाफार का होईना दिलासा हा मराठा बांधवांना दिला जाऊ शकतो. आणि या विषयाला घेऊन सन्माननीय पाहुण्यांनी आपले काही मुद्दे मांडलेले आहेत. राजेंद्र कोंढरेंनी आपले मुद्दे मांडले, विनायक मेटेंनी मांडलेत. मी गोपाल तिवारी यांच्याकडे जाण्यापूर्वी मला प्रसाद लाड देखील आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. मला त्यांचंही मत जाणून घ्यायचं आहे. जर राज्य सरकारकडे हे अधिकार आहेत किंवा काही निर्णय घेऊन तुर्तास का होईना दिलासा दिला जाऊ शकतो, तर ते निर्णय का घेतले जात नाहीत? प्रसाद लाड. याच्यामध्ये जसं राजेंद्रजींनी सांगितलं की फार स्पष्टपणे की कोर्टाच्या बाहेर देखील काही विषयामध्ये बसून या आरक्षणाचा जो विषय आहे तो आपण सोडवू शकतो. मला गोपालजींना एकच गोष्ट सांगायची आहे, फार आदरपूर्वक सांगू इच्छितो. गोपालजी, आमचे आरोप जे आहे ते लपून आरोप आम्ही करत नाही आहोत.
आम्ही आरोप तोंडावरती करत आहोत, जाहीररित्या करत आहोत. या सरकारची जर भूमिका स्पष्ट असती किंवा सरकारमधलं समन्वय जर चांगलं असतं तर याच्या आधी सुप्रीम कोर्टामध्ये ही केसच आपल्याला स्टे आपला उठला नसता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला आरक्षण दिलं गेलं, जसं कोंढरेंनी पण सांगितलं, आमच्या सन्माननीय मेटे साहेबांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण देत असताना सर्व पक्षाच्या लोकांनी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता दिली. सर्व एकमताने तो ठराव संमत केला. हायकोर्टामध्ये ज्या वेळेला गेलं, मला आजही आठवतंय, मेटे साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, नारायण राणे असतील आणि तेव्हाच्या विरोधी पक्षामधले अजितदादा पवार असतील, जयंत पाटील असतील, या सर्वांनी मिळून समन्वयाने हायकोर्टामध्ये आपण ते लावून धरलं. हायकोर्टाने आपल्याला संपूर्णपणे त्याच्यामध्ये सहकार्य झालं. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस गेली त्या टायमाला ह्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे मग एकनाथ शिंदे असतील, किंबहुना अशोक चव्हाण असतील किंवा राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील असतील, या तिघांच्या समितीमधला असलेला असमन्वयाचा अभाव, कुठल्याही मराठा समाजाच्या नेत्याला विश्वासात न घेण्याचं काम, वकील यांचे सॉलिसिटर जनरल एखाद्या डेटला गैरहजर राहतात, म्हणजे ह्यांना किती त्या गोष्टीची तळमळ आहे आपल्याला कळतं. मराठा आरक्षण हा मुद्दा आज महाराष्ट्रासाठी एवढा महत्वाचा आहे, ज्याच्यासाठी अखंड महाराष्ट्र त्यासाठी पेटून उठला. सर्वांनी मुकमोर्चे काढले, मराठा आरक्षण दिलं गेलं आणि ह्यांचे सॉलिसिटर जनरल तारखेला जात नाही. म्हणजे ह्याच्यासारखी दयनीय अवस्था सरकारकडून मराठा समाजाची कुठली असू शकते? त्यामुळे आपण जे म्हणताय आउट ऑफ द कोर्ट जाऊन सेटल केलं पाहिजे, किंबहुना सुप्रीम कोर्टात भांडलं पाहिजे, सुप्रीम कोर्टात लढलं पाहिजे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीची भूमिका एकच आहे. जे स्वतःला जमत नाही ते केंद्रावर टाका, जे स्वतःला जमतं त्याचे पेपरमध्ये फोटो टाका आणि ह्या माध्यमातून क्रेडिट घ्या. त्यामुळे गोपाल तिवारी, खरं आहे माध्यमातून एक प्रसाद लाड जे मुद्दे मांडतात खरं आहे. बघा ना, एक विचार करूयात ना आपण, हा विचार करूयात, आझाद मैदानात जे तरुण बसलेले त्यांचा विचार करूयात, खरं तर ज्यांचे ऍडमिशन्स रखडलेत त्यांचा विचार करूयात, किंवा ज्यांना हवं तसं ऍडमिशन मिळू शकले नाही, हा देखील मुद्दा मला लक्षात एक घेऊया. विषय बोलायचा आहे याच्यामध्ये, एक विषय फक्त राहिला आहे. आताच्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये देखील आपण जर आता पाहाल तर माझ्याकडे जवळजवळ 18 ते 20 हजार लोकांची यादी मुंबईतली आली आहे, ज्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे आरक्षणाची सर्टिफिकेट मिळू शकली नाहीयेत आणि त्यामुळे त्यांची ऍडमिशन झालेली नाहीयेत. मी परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये पत्र लिहिलंय आणि त्याच्यामध्ये किमान 30-35% लोक मराठा समाजाची देखील आहेत, ज्याच्यामध्ये काही लोकांना अजून हेच कळलेलं नाहीये की आरक्षण आम्हाला मिळालंय की नाही मिळालंय. त्याच्यामुळे काँग्रेस सरकार, महाआघाडी सरकार हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतंय, त्यांच्या भविष्याशी खेळतंय, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. बरं गोपाल तिवारी, प्रश्न अगदी साधा, आउट ऑफ द कोर्ट जाऊन काही मुद्दे आपण सेटल करू शकतो का याच्यातले? विशालजी, आता आपण सगळ्यांना संधी दिली, मला एक 2 मिनिटं बोलायला. बिलकुल बोला. मला एक सांगा, विथ ड्यू रिस्पेक्ट, प्रसादजी किंवा राजेंद्रजी असतील किंवा आपले विनायकराव असतील, मला एक सांगा की पूर्वीच्या सरकारमध्ये सत्तेत असताना माननीय फडणवीस साहेब स्वतः अनेक टीव्ही चॅनलवर बोललेले आहेत की आरक्षण देणं सरकारच्या हातात नाही, ते न्यायालयाच्या हातात आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता हे सांगतात की सरकारच्या अधिकारात आहे, तर मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की संविधानाच्या कुठल्या कलमाने आणि कशा पद्धतीने आधार आहे? नुसतं मोघम सरकारच्या हातात आहे तर आपण एखादा नियम द्या, आम्ही आपले उपकृत होऊ ना, की आपण आणि त्या ठिकाणी सांगितलं सॉलिसिटर जनरल हजर झाले नाही. आता सध्या व्हर्च्युअल कोर्ट चालू आहे, प्रत्यक्ष कोर्ट चालू नाहीये, त्यामुळे कुणी बघितलं तिथे हजर झाले का नाही ते? ऑनलाईन जर एखादी लाईन मिळाली नाही तर तुम्ही कसं म्हणता ते हजर झालं नाही ते? जेव्हा प्रत्यक्ष कोर्ट चालेल तेव्हा जर आमचा वकील तिथे नसेल तर तुम्ही काही वावड्या उठवायच्या का? आणि मला एक सांगा, अशा पद्धतीने जर सांगतात ते कोर्ट हो काही खाऊ नाहीये, तिथे लेखी जे रिटर्न से जातो, जे प्लेंटिफ जातं त्याला महत्वाचं आहे. एखादा मुद्दा आर्ग्युमेंट मध्ये मांडा, नका मांडू, जे रिटर्न गेलेले तर तुम्ही त्याच्यात सांगा की या रिटर्न आर्ग्युमेंट मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा पॅराग्राफ नाहीये किंवा हे चुकीचा उल्लेख केला, हे असं काही न सांगता मोघम आणि मोघम हे सगळे आरोप करायचे आणि निव्वळ मराठा समाजाची दिशाभूल करायची. आता मगाशी सांगितलं 102 घटना दुरुस्तीबद्दल काय सांगतात? माझ्याकडे ही या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची 22 पानाची ऑर्डर आहे. या सुप्रीम कोर्टाच्या 22 पानाच्या ऑर्डर मध्ये या ठिकाणी पान नंबर 6 वर
स्पष्ट या ठिकाणी इथं हे लिहिलेलं आहे की इट वॉज सबमिटेड दॅट आर्टिकल 33(8)(b and 34(a) which have been inserted by the Constitution 102 Amendment Act 2018 फॉर कन्सिडरेशन ऑफ दिस कोर्ट ऑफ द फर्स्ट टाइम. म्हणजे हे पहिल्यांदा ह्या सुप्रीम कोर्टाच्या समोर आलंय आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात शेवटी जेव्हा ही ऑर्डर समारोप होतीये या ऑर्डरच्या सगळ्यात शेवटी 21 नंबर पानावर इथे स्पष्ट लिहिलंय ऍट द इंटरप्रिटेशन ऑफ द प्रोव्हिजन इन्सर्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन 102 अमेंडमेंट ऍक्ट 2018 इज अ सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ as to the interpretation of the Constitution of India. These appeals are referred to a large bench. These matters shall be placed before Honorable Chief Justice of. हे इतकं क्रिस्टल क्लिअर सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये ही जे गॅझेट आहे मला गोपाळ तिवारी अगदी थोडक्यात काय म्हणायचं आपलं हे आलं लक्षात. मला महत्वाचा खुलासा करून द्या. मला महत्वाचा खुलासा करून द्या. आता मध्ये बोलू नका. जरा ऐकण्याची हिंमत ठेवा. जर मुद्द्यावर समोर जायचं असेल सत्य वस्तुस्थितीला तर ऐकण्याची हिंमत ठेवा. तर मग बोला. उगाच बेफालतू काय ते मुद्दे सोडून बोलू नका. या ठिकाणी हे स्पष्ट लिहिलंय याच्यामध्ये द युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट शॅल कन्सल्ट द कमिशन ऑफ द पेजर पॉलिसी मॅटर्स अफेक्टिंग द सोशली आणि याच्यापेक्षा जास्त जे अशोक चव्हाणांनी विधानसभेत सांगितलं की या सगळ्या आत्ताच्या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने जेव्हा नवीन तारीख दिली खंडपीठासाठी तेव्हा सुप्रीम कोर्टाने 102 अमेंडमेंट वर केंद्र सरकारला बाजू मांडण्यासाठी सॉलिसिटर जनरलला मी काय म्हणतो गोपाळ तिवारीजी आपण या चर्चेत या मुद्द्यापर्यंत आलेलो होतो. आपण जाऊ दे ना इतिहास सोडून देऊयात ना. आपण उपायांवरती बोलूयात असं म्हणलो होतो खरं तर. आणि राजेंद्र कोंढरे उपाय सुचवत होते. विनायक मेटेने देखील ते उपाय सुचवले होते. अमेंडमेंटवर सॉलिसिटर जनरलने केंद्र सरकारने मत मागावं हेच आहे. म्हणजे पेशंटला आता ऍडमिट केलं उशीर झाला. अरे ऍडमिट करायची परिस्थिती गोपाळ तिवारीजी त्यांनी ते म्हटलं त्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे जाऊया. आपण एक पाऊल पुढे जाऊया. आपण त्या तरुणांचा विचार करू जे भरतीसाठी अडकळलेले आहेत त्या ऍडमिशनचा विचार करू. आपण त्याबद्दल बोलूयात ना. आपण पुढल्या सेगमेंटमध्ये त्याबद्दल बोलणार आहोत गोपाळ तिवारीजी. मला असं वाटतं त्याविषयी तुम्ही उत्तर द्यावं. राजेंद्र कोंढरेने देखील बोलायचं आहे. विनायक मेटे देखील आपल्यासोबत आहेत आणि लाड देखील आपल्यासोबत आहेत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षण वरच्या कोर्टात का टिकलं नाही याच्या पुढे जाऊन ते आरक्षण टिकवण्यासाठी आपण लढाई लढतोय आणि आता पुढली तारीख जी देण्यात आली ती 5 फेब्रुवारी आहे. बघूयात त्या दिवशी नेमकं काय घडतं. पण त्यापूर्वी खरं तर राज्य सरकारच्या अखत्यारीत त्यांच्या अधिकारात काय निर्णय घेऊन आपल्या मराठा बांधवांना भरती प्रक्रिया असेल शिक्षणातली प्रवेश प्रक्रिया असेल किंवा इतरही मुद्दे असतील याला घेऊन काही दिलासा देऊ शकतो का. या उपायांबद्दल आपण वारंवार चर्चा करतोय आणि ते करता येऊ शकतात का आणि जर करता येऊ शकत असतील तर का ते केले जात नाही त्यात काय अडचणी आहेत का. मी जातो राजेंद्र कोंढरेंकडे. राजेंद्र कोंढरे आता उपाय पुन्हा एकदा उपाय गोपाळ तिवारींनी ब्रेकपूर्वी म्हटलं की अमुक अमुक नियमाच्या अंतर्गत हे होऊ शकतं हे मला समजून सांगा. होत असेल पटत असेल तर बोला. 3 मुद्दे सांगतो. तो 102च्या मुद्द्यासाठी माननीय चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल बॅकवर्ड कमिशनला एक पत्र लिहावं आणि आपला प्रतिनिधी पाठवला तर त्यांना 2 दिवसामध्ये त्याचं उत्तर मिळेल. हा विषय संपून जाईल. नंबर 2 एमपीएससीनी खुल्या प्रवर्गासाठी जे पूर्वी अटेम्प्ट जास्त होते ते 5 वर केले. हा राज्य सरकारचा अधिकार आहे. ते वाढू शकतात. एज रिलॅक्सेशन देणं हा विद्यार्थ्यांचा हक्काचा प्रश्न. कारण आता एससीबीसी लॉक झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे 38च्या पुढच्या वयाची मुलं होती 31 ते 30 ची मुलं होती त्यांना एज रिलॅक्सेशन देण्यासाठी जीआर काढू शकतात. नंबर 2 पूर्वीच्या लोकांना नियुक्त्या देऊ शकतात ते देऊ शकतात. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेबांनी एससीबीसीच्या मुलांना जे आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे जी मुलं प्रायव्हेट कॉलेजला गेली त्यांचा फीचा फरक सांगितला तो भरून देऊ शकतात. त्यानंतर एससीबीसी ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातले आर्थिक दुर्बल यांची फी मध्ये समानता आणून ते पैसे सरकार भरू शकतं. म्हणजे जे राज्य सरकारच्या हातात असे असंख्य निर्णय आहेत ते ताबडतोब घेऊ शकतं. आणि अजून एक दुरुस्ती शेवटची नक्की करू शकतं. हे सरकार करू शकतं. सरकारच्या हातामध्ये आहे ह्याला कोणतंही नाही. आणि त्यांना परत घटनेतला आर्टिकल 46 सांगतो त्याप्रमाणे विकर सेक्शनसाठी कोणतीही स्कीम राबवायला राज्याला केंद्राने आणि आयोगाने कुठेही अधिकार काढून घेतले नाहीत. ते आहेत ते वापरा. त्याच्यात विनायक मेटे नक्कीच द्यायला पाहिजे. विनायक मेटे असं आहे की
या 2020मध्ये जेव्हा मार्चचं अधिवेशन झालं आणि लवकर अधिवेशन गुंडाळावं लागलं कोविडमुळं, मार्चचं आपल्याला आठवत असेल, तेव्हा काही 2014ची मुलं आझाद मैदानला उपोषणाला बसले होते. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना ते उपोषण सोडायची आणि त्यांना न्याय देण्याची मागणी केली. त्यांनी माननीय सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि वडट्टीवार या दोघांना सांगितलं की तुम्ही जा, त्यांना शब्द द्या, 8 दिवसामध्ये त्यांचा प्रश्न आपण मार्गी लावू. हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तसं एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्यांनी सांगितलं, तसे फोटो आहेत, तशा क्लिप्स आहेत. आज तागायत त्याचं काही नाही झालेलं. दुसरा मुद्दा 2018चा सुद्धा तो तसाच आहे, 18-19चा. त्याला ताबडतोब नियुक्त्या देऊ शकतात, ते आणखीन सरकार देत नाही. तिसरा मुद्दा जे 102ची अमेंडमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेली आहे, या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बद्दल तिवारी साहेब एवढं बोलत होते. खरं तर थोडंसं आउट ऑफ वेळ जाऊन मी आपल्याला सांगेल, तिवारी साहेबांच्या बद्दल आदरपूर्वक मी सांगेल की सरकारनं त्यांच्यासारख्या माणसाला बकरा बनवायचं काम विनाकारण इथं आणून केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलायला. खरं तर त्यांनी बाजू मांडायचा चांगला प्रयत्न केला आहे, पण मूळ मुद्दा असा आहे की 102ची जी अमेंडमेंट आहे याला फक्त चॅलेंज आम्ही शिवसंग्राम आणि विनायक मेटेनं दिलं, त्याला पार्टी सेंट्रल गव्हर्नमेंटनं केलं. राज्य सरकार फक्त बाहेर बडबड करतं आहे, त्यांनी स्वतः केंद्र सरकारला पार्टी केलं नाही. आत्ता त्यांना बुद्धी सुचल्यामुळं या 4 दिवसामध्ये त्यांनी ते केलं आणि अटॉर्नी जनरलला पत्र लिहिलं आहे. कोर्टामध्ये पार्टी केलेलं नाही, त्यामुळं दाखवायचे दात वेगळं आणि खायचे दात त्यांचे वेगळे आहेत, हे सरळ सरळ उघड आहे. चौथा मुद्दा जो आता असा आहे की ओबीसी जे कमिशन आहे, बॅकवर्ड कमिशन आहे, त्याला आम्ही स्वतः पत्र लिहिलं 102च्या बद्दल. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत, त्यामुळे तो विषय अजिबात येत नाही. हा एक विषय. आता राहिला प्रश्न की मराठा आरक्षण टिकवण्याच्या बद्दलचा. या टिकवण्याच्या बद्दल सरकार किती गंभीर आहे हा खरा मुद्दा आहे. बरं ठीक आहे, आपण सरकार उपायांवरती जेवढे बोललो. याचिका करते आहे त्या याचिका करते. नाही विनायक मेटे, मला काय म्हणायचं, ठीक आहे, हां. तुम्ही त्यापूर्वी तो मुद्दा ते मांडलेला आहे. याच- तर आता तुम्ही सुचवलेले उपाय होऊ शकतात का? मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा विचार करतोय जे खरं आंदोलन करतात किंवा वाट बघतात, खरं की तुर्तच काय दिलासा मिळू शकतो का? प्रसादला 1 मिनिट थोडक्यात. विशालजी, याच्यामध्ये सत्य परिस्थिती अशी आहे की याच्यामध्ये 100% त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तोडगा निघू शकतो. सरकारने सरकारची भूमिका स्पष्ट करावी. यामध्ये शिवसेनेने देखील त्यांची भूमिका फार स्पष्ट करायला हवी. एकनाथ शिंदेना त्या गोष्टीचा जाब विचारायला हवा. आणि तिवारी साहेब जसं मगाशी मेटे साहेब म्हणाले तसं ते फक्त मार्किंग करून त्यांना दिलं गेलंय, त्यांना बिचारायला खरोखरच काही त्याच्यातली कल्पना नाहीये. पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तिवारी साहेबांनी सरकारला जाऊन सांगावं. यामध्ये फीचा प्रश्न जो कोंढरेंनी सांगितला, या व्यतिरिक्त नोकऱ्यांचा प्रश्न जो मेटे साहेबांनी सांगितला आणि भाजप नेहमी सांगतंय, या बाबतीत तात्काळ एक बैठक, सर्वपक्षीय बैठक, मराठा समाजाच्या मोर्चाच्या नेत्यांची बैठक सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी बोलवावी. आणि 5 तारखेच्या येणाऱ्या तारखेला आम्ही काय करणार आहोत याबद्दल देखील भूमिका स्पष्ट करावी. बरं, भूमिका आणि स्पष्ट माननीय करावी. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट करावी. हा, आता गोपाळ तिवारी, मी समप करणार नाहीये, मी धन्यवादच म्हणणार आहे सगळ्यांना. आता बोला. विशालजी, सर्वप्रथम म्हणजे विनायक आपले यांनी जे काही राजेंद्र विनायक कोंढरे. मेटेंनी 102ला जे चॅलेंज केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं एक जागरूक समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून नक्कीच अभिनंदन करतो की त्यांनी चॅलेंज केलं. दुसरं, आता राजेंद्र कोंढरेजींनी जे काही प्रस्ताव दिला, माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या द्वारे की त्यांनी तो प्रस्ताव महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना द्यावा. 100% त्याच्यासाठी जे जे कायद्यानुसार विधिसंमत जे काय आहे ते 100% केलं जाईल. आता बाकी या जर गोष्टी आहेत, मला एक सांगा की जर राज्य सरकारच्या अखत्यारीत ज्या जर आरक्षण बाबी असत्या तर पूर्वीच्या सरकारने केल्या नसत्या का हो? फडणवीस सरकारने केल्याच असत्या ना. पण ते कायद्याने करता येत नाही, कारण 50%च्या पुढे आरक्षण जात आहे आणि ओबीसीला धक्का लावायचा नाही, हे सर्वमान्य भूमिका आहे सगळ्यांची. मराठा समाजाने आणि ओबीसीने हे वारंवार जाहीर केलेलं आहे. मग त्या एका कायद्याच्या फ्रेम मध्ये पुन्हा एकदा 2 महिन्यापूर्वी त्या बैठकीला फडणवीस आणि सकट सगळे होते, विनायक
कॉमेंटे पण होते. देवेंद्रजी उद्धव फडणवीस ठाकरेंनी आणि सरकार- सगळ्यांनी हॅलो. जाहीर आवाहन केलं एकच- होतं आणि एक मिनिट सगळ्यांना जरा थांबा बोलवलं जरा. होतं त्या मीटिंगला. हॅलो जरा त्या मीटिंगला बोलवलं होतं सगळ्यांना. जरा एक आणि मिनिट ती थांबा. मीटिंग देव- झाल्यावर बाहेर जरा पण बोलू मीडियाला आपण. आपण सगळे पण बाईट नाही, दिलेले. चुकीचं बोलू नका. तिवारी साहेब. देवेंद्र फडणवीस नाही, चुकीचं काहीच बोलत मागच्या नाहीये मी. काळामध्येच आरक्षण दिलं. मागच्या काळामध्येच त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख वसतिगृह सुरू केलं. देवेंद्रजी फडणवीस यांनी सारथी संस्था सुरू केलेली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सुद्धा 500 कोटी रुपये दिले. एक नाही त्या आणि सगळ्या गोष्टी पुढे प्रतिपूर्ती चालू ठेवल्या. फीसची त्या सगळ्या प्रतिपूर्ती पुढे सुद्धा गोष्टी चालू त्यांनीच ठेवल्या. केली. हो, ठीक. असं गोपाल काय तिवारी- होतं? त्यामुळं देवेंद्रजी आणि फडणवीस तुमचे वकील मला पण मला बदलले सगळ्यांना नाही. सांगायचं माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. कोर्टातले वकील माझ्याकडचा पण वेळ बदलले संपलेला आहे. नाही. मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो या चर्चेमध्ये. आणि जसं गोपाल तिवारींनी सुचवलं राजेंद्र कोंढरेंना किंवा राजेंद्र कोंढरेंनी जे उपाय सांगितले त्या संदर्भात खरं तर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन विनायक मेटे माझं आपल्यालाही सांगणे, प्रसाद लाड माझं आपल्यालाही सांगणे, गोपाल तिवारी जे आपलेही काँग्रेसचे काही नेते असतील तर त्यांना सुचवा. सगळ्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि जे काय असेल ते ऑन पेपर उतरवा. कारण आता विद्यार्थ्यांमधला त्या तरुणांमधला संयम जो आहे तो संपत चालला आहे. आणि हा संयम जर सुटला तर त्याचं रूपांतर कशात होईल काय सांगता येत नाही. ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. त्यांच्या सगळ्यांच्या भवितव्याचा विचार करूयात. बस मला फार काही बोलायचं नाही आहे. उपाय होऊ शकतात, ते करणं सहज शक्य आहे. आणि बघा काय करता येऊ शकतं. आणि आता करता येऊ शकतं याच्यापेक्षा ते करा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद सगळ्यांचे. आज इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.